आज तर लवकर कामं झाली नाही. 2 वाजले आता, 2 फोन झालं, भांडी झाले. आता उलसक आम टाकतो बाई मी. लेकरही शाळेत गेले, बुढी बाहेर गेली. आज शांत आहे उलसक घर. तर आज मला आराम करायला भेटू राहिला बाई. किती दिवस झाले उलसक नाही तर अंग नाही टाकायला भेटत नाही ना, कामच पुरते. उलसक टी लावतो बाई. एखादी सिरियल मिरेल पाहतो. पाहायलाच नाही भेटत नीला रोज. एक तर लेकरं पाहत राहते, नाही तर मग बुढी बसली राहते रिमोट घेऊन, नाही तर मग बातम्याच चालू राहते. मला तर एक सिरियल नाही पाहायला भेटत. बाया तर किती सिरियल पाहते बाप्पा. रात्रीच्या नीरा 7 वाजतापासून 10 वाजेपर्यंत आम्ही हे सिरियल पाहतो, आम्ही ते सिरियल पाहतो. मला तर एकही नाही पाहायला भेटत. आज पाहतो मी एखादी सिरियल. जाऊ दे, काय सिरियल पाहत बसतो. त्यापेक्षा मी आईलाच फोन करतो ना आज. लय दिवस झाला मी आईला फोनही नाही केला. नाही मी आईचे फोन घ्यायला मला एखादा फोनच करतो आईला आज. माझा फोन कुठं आहे ठेवला? इथं आहे वाटते बी टेबलवर. रिंग चालली नाही, फोन म्हणून उचलू राहिली वा. उचलला वाटते बाई, उचलला वाटते. हॅलो 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 आई. मी बोल राहिली वा. हॅलो. मी म्हटलं मी ना बोल राहिली. बोल बाई बोल. लय दिवस झाले होता फोन नाही केला. लय दिवसानं आठवण आली बाबा तुला मायावाली. तर आई कामच राहते एवढे दिवसभर. मला वेळच कुठे भेटते माय फोन बॅन करायला. आज माझी बुडी गिडी घरी नव्हती, तर मग थोडासा टाईम होता मला. तर मग मी म्हटलं चल तुला फोन करतो, म्हणून मग केला. कुठे गेली ती सासू? गेली बाहेर बसाले. जेवण खावणं झाले तर आता काय करणार आहे, दिवसभर बसू घरात बसून. तर मग बाहेर गेली बसाले. असं होय. लेकरं लेकरं कुठे गेले? लेकरं काय, लेकरं गेले लेकराच्या ड्युटीवर. आता लेकराची शाळा आहे ना, तर शाळेत गेले लेकरं. जवाई बापू कुठे गेले? ठीक आहे, पाणी वळवणं चालू आहे तर. आणि बाई आहे वाटते, तर ते वावरात गेले. असं होय. बाकी मग त्या घरी कसं आहे वाई सगळं? दादा वहिनी लेकरं गिकरं कसे आहे व? चांगलं आहे बाई आता सगळं सध्यास. त्या भाऊ गेला वावरात आणि ते वहिनी आहे घरी. कामं करू राहिली. उलसक निसपूस करायचं होतं ते करू राहिली. आणि लेकरं गेले शाळेत. दादा गिदाचे फोन नाही आला, लय दिवस झाले ते फोन नाही आला. वहिनीने फोन नाही केला, म्हणून मग मी म्हटलं आपणच करावा. मग आज केला मग मी तुला फोन. हा बाई कुठं कामच राहते ना. मग आता थोडी दिवसभर वावरात जाते त्या भाऊ. आणि घरचे कामं पुरते. आणि माझी तर तब्येतच नव्हती 8 दिवस झाली चांगली, तर मी झोपलीच होती, म्हणून काही फोन नाही केला. मग काहून काय झालं तुला? तर फोनही नाही केला. तब्येत गिब्येत चांगली नाही बाबा काही, म्हणून काय झालं तुला? काय होते माय, आता हे चालूच राहते म्हातारपणाचं. ताप सर्दी खोकला रसरस वाटते, हातपाय दुखे. आता वातावरण बदललं ना, तर सर्दी परस झालता उलसाक. डॉक्टर एकटं जवळ गेलती तू? गोळ्या माया घेतल्या का? गेलती माय डॉक्टर जवळ, पण काही डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि एक इंजेक्शन दिलं. असं आता मग बरं वाटते काय? बरं वाटते आता मला. चांगली आहे तब्येत. जो गोळ्या माया घेत जा वेळेवर. अलगर्जी नकोपणा नको करू गोळ्या घ्यायच्या बाबतीत. मग बातच जास्त तब्येत होते म्हटलं. आता बरं वाटते ना तुला तसं? हो आता बरं आहे मला. मी काय म्हणतो तुला, ये ना माझ्या घरी 8-10 दिवस राहिले. तर लय दिवस झाले तू आली नाही म्हटलं, तर येऊन जा ना आता. काय येतं माहिती आहे घरी, बरं नाही लागत आणि काही नाही. बात आपलं घडीतलं घड्याळ आहे, कधी काय होते कधी काय नाही. गोळ्या पाणी चालूच राहते काही, म्हणून माया काही आले मन नाही करत. बाई लय दिवस झाले ना तू आलीस नाही. ये ना आता. उद्या चालली आहे. आता बरंही वाटते म्हणून तुला सकतं. औषध गिषध घेऊन येते सोबत. आणि लागलंच तर आहे ना आमच्याकडे डॉक्टर काही वाटलंय वेळेवर तर आपल्याला. ये ना मग उद्या तू. नाही जो 8-10 दिवस. मला गमते उलसक. लय दिवस झाले भेटही नाही झाली त्यासोबत. आता माया काही येणं नाही होत. तुला कोणते काम आहे आता घरी, तर येऊन जा माझ्या घरी. बरं, त्या भावाला विचारन आणि त्या बाबाला विचारन काय म्हणते, तर मग सांगतो. बाबा कुठे गेले बाया? बाबाच त्याच्याचं लक्षच नाही राहिलं माया. बाबा कुठे गेले? बाबा काय आहे ना, बाबा बाहेर बसले आहे. आता माणसं गोष्टी मस्ती चालू आहे त्याच्या. त्याला घरात गमत नाही, बाहेर जाऊन बसते ती. घरात काय करणार आहे आता? कोणते काम आहे? तेवढंच बाहेर मान रमते उलसक गोष्टी मास्तीत. माणसासोबत बसले असं आता. मग येशील ना मग उद्या नक्की? वाट पाहतो मग मी तुझी. ये तू सकाळूनच. लवकर गाया मला भेटते मग पटकन. येतो ना, येतो. विचारतो आणि सांगतो मग तुला. नक्की फोन करतो आणि येतो मग. बरं मग सांग तू. ठेवतो मग आता मी फोन. बरं ठेव बाई. बरं झालं मी आज फोन केला आईले. काय बरं 8 दिवस झाली तब्येत तिची चांगली. बरं झालं तिने मी तिला फोन केला आणि मला माहीत झालं. मी म्हटलं तर तिला इथे चालली म्हणून सकाळ माहीत होती तिचा. आणि माझ्या घरी राही होते 8-10 दिवस. तशी काही येत नाही तर. चल बाई, 5 वाजले. झाडझुळीचा टाईम झाला. झाडझुळ व्हायची आहे नाही.
बातच टाईम जाते. उलसक ताण टाकलं म्यावं. उलसा फोन केला फक्त तेवढा 5-10 मिनिटं फोनवर बोलली. बातच टाईम जाते बाई. चल मला झाडझूड व्हायची माय वेळी अजून. हे येईन घरी त्याला चहा पाणी करायला लागन. चल पटपट जाऊन टाकतो. मीना, मीना, पाणी आण उलसक माझ्यासाठी. हा आणतो आई. झाडझूड करू राहिली मी. थांबा 2 मिनिट. बरं आण बाई. काय आई बसली काय? हा बाबू आला का तू? ये बस तूही बस. मीना हा पाय विजू याला व त्याच्यासाठी पाणी आणजो. हा आणतो. चाही सांगून दे ना तिला, आता आहेस तिकडे तर. सांगतो ना. चाई आणजो म्हणते हो. बरं आणतो. घ्या पाणी. 2 मिनिटं थांबा मी चाई आणतो. आई तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. उद्या म्हटलं मी येऊ राहिली. आज मी आईला फोन केला दुपारी. तर मी म्हणे मला बरं नाही आहे म्हणे 8 दिवस झाले म्हणे. तर मी म्हटलं ये म्हटलं मग माझ्या घरी 8 दिवस राहिले. बरं नाही वाट राहिलं तर येते वाटते मग मी येतं उद्या. बरं मग येऊ दे ना येईन बाईले. त्यात काय आहे, आलं तर राहिले 8-10 दिवस तर. नाही तर लय दिवस झाले आले नाही आता. आलं तर झालं असतं नाही आई आपल्या इथं आता 1-1.5 वर्ष झालं असं ना. मग आलं तर तेव्हापासून आलं असतं नाही. येऊ दे ना मग. घ्यायला जावं लागतं का मग, का येऊ राहिले एकट्याच? लागत असेल तर घ्यायला चालला तुम्ही तुम्ही. नाही येतो म्हणे तेच. काही घ्या गेले झाला का येतो म्हणे ते. दादा तिला बसूनच देईन. मग मधात एकदा फक्त एसटी बदला लागते. मग आपल्या गावात आल्यावर तर जवळच आहे आपलं घर. मग येतेच ते. बरं झालं येऊ राहिला येईन बाई. मला आता त्याची आठवण चालती नाही तरी. मी म्हटलंच बोलावं म्हटलं आपण आता लय दिवस झाले आले नाही तर. माझ्या मनात चालूच होतं थोडंसं. गमती मग उलसक आल्या म्हणजे त्याचे हवा पालट होते. तर तब्येत उलसक सुधारी येते. मग राहिल्या तर राहू राहिल्या 8-15 दिवस. तिने सध्याच काही नक्की सांगितलं नाही उद्याचं. पण सांगतो मी उद्या फोन करून मग नक्की येतो का नाही येत. पण मग मॅच म्हटलं तिला येऊनच जा ना म्हटलं. आता ये म्हटलं तर येऊनच जा म्हटलं. आता काय मग काय म्हणते तर. चांगलं आहे ना, चांगलं आहे. येऊ दे.